शिवलामृताचा 11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभुजनी परायण. सदा शिवलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावी रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझे एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरून करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आतरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24. 6 कर्णपुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुख रुद्राक्ष आगळा पूजता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्षचे नित्य करता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीची शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐकाय विषयी. काश्मीर देशांचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायद भूसुर धन्यमंती तोजी राजेश्वर. लासने घेण्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृत भाषिणी पूर्व दत्ते सिलादीची कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस्फार विशेष सुकृते लायजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान भक्त करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपस्थानची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्याने. बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ते वैराग्य शिळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्यान. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रालंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलामृत. बोलते शिवनामावडी सत्य पाहणे शिवभुजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यांची कानावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषण लेवविती. ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करता बहुत परितेने सांडते आपले व्रत. राव प्रधानची करस्ता म्हणते करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरास आला पराशर. सवे चतुर्षींचे भार अपरे सूर्य तेजस्वी. जो कृष्ण तोय पायनाचा जनिता त्रिकार धने प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले. जेवी मनुष्य वागत अपार तेसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळले सत्र करून या. जन्मे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मधीची राहाविले. पराशरास्ती पुलस्तीने प्रार्थिले मग वांचले रावणाधिक. विरंचीस तटवणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणवणे. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुने घरासे आणती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिना ध्यान करते शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अन्मात्र भाषण न करते कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडवे आशिलास अन्मात्र. गजवाजी अनेक समग्र आरुडावे आवडीना. पुढे हे कैसे राज करती हे आमासे गुट पडले चित्ती. मग ते दोघे कुमरानुने गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा त्यांची नाही कोठे शोधिता. यावरी बोलू शकते सुद्धा म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टणम नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम त्याचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुणे कंदर्प तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र. रत्नखचिते आणि अपार भाग्यपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त सामरे जिवरीस ढळत. मनमे पादुका रत्नखचित चरणी जिजा सर्वदा. चित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपरेख राजस. चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरोजित. गोमयशी खिल्लारे बहुत वाजी घसघरी भवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळ्या. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती महानतीचा. भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोनी पतिव्रता नेमी लाजो पृष्ठतुता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शुभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करे नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळ शिवपूजित. ब्राह्मणाचे अद्भुत अभिषेक करवी शिवास. याचक मने जे जे इच्छित ते ते महानंदा पुरित. कोटिलिंगे करवित श्रावण मास्यात त्या दरे. भद्रसेना
ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मरकट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलामृत पुराण श्रवण तेही एकते दोघे जण, सगळ्यांची महानंदा करी गायन नृत्य करी शिवाकडे. महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगतीवरून त्यांचे घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाची हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची, त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून, सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्निप्रवेश करीना महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग डोके करते शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त ताराव्या अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या हदने करून नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठला उकरी. एरी उठली घाबरी तर वादात मत चेतला, तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांची काढून, कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावर पुसी सौदागर महानंदी प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपला देतो प्राण लिंग कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सुवेग ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंद, लुटविली सर्व संपदा कोच संवेद सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून भस्मांकित चर्चले. रुद्राक्ष सर्वांकी लेवून हृदय चिंतले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंबनी घे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मोळी, दशभुज पंचोदन चंद्रमोळी संकटी पाडी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहिनीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा त्याची शिरी, निळकंठ खडवांग धारी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रंबर, गळांग शंडांची हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक चिहलीत, तेवी 10 भुज पसरून अकस्मात, महानंदेची झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जा हलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, थी म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधून संवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा संवेत चालली. पावले सकळ शिवपदी, जेथे नाही आदिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्तर नाही निशंक, जेथेचे गोडदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुर तरुणची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसंता बोलती शिवदास, ते प्राप्त होते अस, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. ही कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमर दोघे निश्चेषे, कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाडे विभूती चर्चून, त्याची पूर्ण सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणे डोळस, शिवभजन लावतील भक्तांचा उद्धरतील तू मानते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घालन लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुरती, हे राज्य किती वर्षे करते, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तर या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासे एकता वाटेल दुःख, हे सभा सकळे का दुःखार नवे पडेल पाय. प्रत्यय सदृश्य बोलावी वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषयहून विशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलाव्या न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्राचे 12 वर्ष पूर्ण झाली असते जानपा. पासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल, या समयासी राव एकता धरणीसी मूर्छेवनी पडेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळून, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करते आक्रोशी. करून या हाहाकार, वक्षस्थळ पिटीन रूपवर, मग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे.
नृपश्रेष्ठांना सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होता शिव इच्छे करून या सत्वांचे निर्मिलापित वसन रजांची सृष्टी करता द्रोहिण तमांची रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करता वेदीचे म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी सेना बहुत करी हा जतन याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पळती त्यांच्या दर्शने जीव धरते मग कमलधो एकांती सप्तपुत्रां सांगे रुद्रा मग सांप्रदाय ऋषींपासून भूतळी आला त्या जाण थोर जपतपत ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाच सोडून यम किंकर रीते हुंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुत्रक बाधी भीधी लक्षण त्यांच्या हृदय संचरली त्यांचे मस्तर वाढीवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सुद्धा यम सांगे दूतांपती शिवद्वेषीची पापमती तेल पायशी होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगवण असे म्हणते जे त्यां लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभीपाकी घालावे त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे या फिरता भद्रेस्तना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरे मृत्यूदोरी होय साच अथवा शतगट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करे नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तजिन राय धरिले दृढचरण सद्गत होऊने बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तुयांत मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यांपासून तरी तव आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेचे आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुने स्थापले स्वरतुनीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्याला षंडांश मृत्यू सम येता धरणीचा बाळ मूर्छित पिढीला एक मूर्त निचिष्ट चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान अर्थले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळ शेंदूर विक्राळ दाढ भयंकर नेत्र खदिरांगारा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडे दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगतदम सहारती भस्मंगी व्याघ्रामृत दशस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरण गडबडा लोळे शिवनाम गरजत वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे उघ्यांत थोर मुखद्वयाची मासुस्वर मृदंग वाद्य गरजती वाद्यांचे गजर शिवला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाचती चंद्रानंदा धडकती भेरी नादन मायन भोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडती तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे ह्याची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या असता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरील स्वरधुनी की श्वेतोत्पले मृडाने रमणलिंगर्चे की निर्दैवास सापडे चिंतामणी की क्षुद्धा पुढे श्राब्दी धावनी तेसा कमलोद्भव नंदन ते क्षिणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतान पादी कया धुहृदय रत्न हे शिष्य ज्याची त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते जो चतुष्षष्टी निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकित नेमी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी ते चिक्षणी कुंडांतुनी मूर्तिमंतनी की अग्निदक्षिणाग्नि गार्हपत आहुनी उभे ठाकले देखता पराशरादी सकड ब्राह्मण प्रधानसहित पत्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदेव चंबळले दिव्य गंध दिव्य सुन्नी षोडशोपचारी पूजला नारद मुनी राव उभा ठाकेकर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू
त्रिभुवने गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत एकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो तासे भद्रसेन नंदन. त्याचे 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि उठासी. मग चित्रगुप्ता सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर तो होरवते. ते मग तुने निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तू सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ. मग उभा ठाकून कृतनांत कर जोडून स्तवन करता. हे अपर्णाधव हिमनक जामात अपराध न करता घडला हा. ऐसे नारदे सांगतात एक क्षणी राय पायांवर घातले लोळणे आणि सहस्र रुद्र करून मोहस्ता करतसे. शत्रुद्र करता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बघतो. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती. त्यांची काढणं बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान एकता पडता गडे पुण्य केले असेला भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वतत्वता भस्म होती श्रवण करता. हा अध्याय त्रिकाळ वाचता गंडांतरे दूर होते. यावरी कलियुगिनी शिष्य शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान ह्याची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळे. मग प्रधाना संवेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिवनुष्ठान रुद्राध्याना करता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वासभोवत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदास पावन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांची. हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्रांचं समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय रुद्रानुष्ठान त्याचे न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाची बाधा रोग दारुण न बाधीच सर्वत आहे. येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसो निवांज झाली माता. त्याची संगतीनं धरावी तत्वता. त्यासी संभाषण करता महापातक जाणजे. ते आपल्या गृहासीन आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे. ते तेजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षतो विष जी मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस. त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड भावे शिवलावृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाची करता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्जी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे काल रे. शिवलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. एकादशाध्याय संपूर्ण. श्री सांबस्ता शिवार्पण मस्तु शुभम भवतु. हर हर महादेव.